अजित पवार आणि शरद पवार आज एकाच मंचावर असणार आहेत। बारामतीमधील कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं हे दोघं एकत्र येतील। आता आजच्या कार्यक्रमात सुद्धा तौघांमधला गुलाबा कायम राहतो का हे पाहावं लागेल, कारण अनेकदा यापूर्वी असं झालंय की शरद पवार अजित पवार एका मंचावर एका कार्यक्रमात आपल्याला दिसतात, मात्र ते एकमेकांकडे बघणं किंवा एकमेकांशी बोलणं टाळतात। आता आज हे दोघं कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं एकाच कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर येतील, मात्र ते आता एकमेकांशी संवाद साधणार का की दुर्लक्ष करणार हे पाहावं लागेल। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जयकुमार यांच्याकडून। जयकुमार, नेमका कुठला कार्यक्रम आहे हा ज्याच्यामध्ये दोन्ही पवार एकत्र येतील आणि दोघांची उपस्थिती असणार आहे का? रिद्धी, आज कृषी विज्ञान केंद्राचं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 2025 मध्ये हे 10वे प्रदर्शन त्यांचं आयोजित करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत, तसेच या राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित असणार आहेत, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आहेत, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आहेत आणि याचबरोबर आपले माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे देखील उपस्थित असणार आहेत आणि तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित असणार आहेत, आमदार रोहित पवार उपस्थित असणार आहेत। त्यामुळे हे सर्व नेते आता बारामतीत उपस्थित असणार आहेत। बारामतीमध्ये 2 मार्च 2024 ला नमो महारोजगार मेळावा बारामतीत पार पडला होता। यावेळी हे काका पुतणे एकत्र आले होते। अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावरती होते। त्यानंतर आतापर्यंत तरी अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावरती किंवा एका कार्यक्रमाला आतापर्यंत तरी उपस्थित नाही। हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच उपस्थित असणार आहेत। यावेळी आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काय संवाद होतोय का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। निश्चित पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद जयकुमार दिलेल्या माहितीसाठी।